काय बोलावं मित्रांनो, एका महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांवरती चप्पल फेकून मारली. काय बोलावं, महाराष्ट्रात काय घडतंय. मला अतिशय म्हणजे तो व्हिडिओ माझ्यापर्यंत आला, मी बघितला तो व्हिडिओ. मला खूप फॉलोअर्स म्हणतात यावं त्याच्यावरती बोला. काय बोलणार आहे महाराष्ट्राला आपण समजून सांगून काय करणार आहे. आम्ही बोलणार, आम्ही सरकारविरुद्ध बोललो तर आमच्यावर केसेस झाल्या. आमचे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, त्यांच्याबद्दल पण विटंबना करणारे जे भगतसिंग कोश्यारी होते त्यांना तर पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे. म्हणजे ते सगळ्यात हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भारतामधलं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. बस तिथंच नाही थांबले ते. त्यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले त्यांचं लग्न कमी वयात झालं अशी टिप्पणी करून किती घाण अपमान, इतका घाण आहे म्हणजे माझं मनाची मस्तक आहे ना डायरेक्ट, माझं डायरेक्ट रक्त सळसळ करत होतं. अशा लोकांना जर हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिलं जातं पद्मविभूषण, आणि आपले लोक त्या समाजाचे, आता मराठा असो ओबीसी असो, त्या समाजाचे सरकारला निवडून पण देतात, सगळ्या गोष्टी होता आणि वरून त्याच्यावरती कोणीच काही बोलत नाही. आणि आमच्यासारखे सामान्य माणसांनी या विरुद्ध बोलून आवाज उचलून काय उपयोग आहे. कारण की केसेस तर आमच्यावर पडणार आहे, सामान्य माणूसच मरणार आहे. आणि आम्हाला काय, आम्ही एक क्रिएटर जरी असलो तर एक फॉलोवर बोलला अटकणार आम्ही आहे. कोर्ट कचेरी आम्हाला करायची आहे, त्याचे पैसे पण आम्हालाच भरायचे आणि आमच्या मागे कोर्टाची चक्रा मारणारा आम्हीच आहे, बाकी कोणी येणार नाही. खरी चुकी लोकांची आहे. आम्ही लोकांसाठी एवढं बोलू पण लोकांना काही फरक पडत नाही, लोकांना काहीच घेणं देणं नाही. आज अपमान केला, लोक उद्या विसरून जातात आणि लोक परत तिथंच मतदान करतात आणि विषय सोडून देतात. लोकांना ना गुड एक हेल्थ मिनिस्टर, एक डॉक्टर नको आहे ना, लोकांना एक एज्युकेशन मिनिस्टर, एक एज्युकेटेड व्यक्ती नको आहे. लोकांना काहीच घेणं नाही. एक इंजिनियर जो ट्रान्सपोर्ट हायवे मिनिस्ट्रीचा, हायवे ऑफ ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीसाठी त्यांना एक सिव्हिल इंजिनियर पण नको आहे. असे लोकांना निवडून देणार नाही तुम्ही. शिकलेल्याने काय फरक नाही पडणार. या गोष्टी चालूच राहणार. मला तर, मी आता इथून पुढे बोलणार पण नाही. ज्याला अनफॉलो करायचं त्यांनी करा, फेसबुकवरती असे पण अनफॉलो करूच राहिले. म्हणजे तुमच्यासाठी आम्ही शिव्या द्यायच्या ना आमच्या कोर्ट कचेरीत भाऊ धन्यवाद, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही देवासाठी, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बोलत आलो आहे, सगळ्या गोष्टी बोलत आलो आहे, पण आम्हाला कोणी सपोर्ट केला नाही. लोकांनी तीनपट लोक जे असे प्रतीक शिंदेसारखे छपरी चुपरी जे चायला लोकांचे घरं उद्ध्वस्त केले, त्यांनी अशा तीनपट लोकांना मोठं करून त्यांनी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या. अशा लोकांना आपले लोक मोठं करतात, चांगल्या लोकांना लोक कधीच मोठे करते नाही. हे सत्य आहे. आणि अपमान होत राहणार आणि लोक आज राहणार, बोलणार, विसरून जाणार. कोणत्याच समाजाला, कोणत्याच याला काहीच घेणं देणं नाही. त्याच्यामुळे आमच्यासारखे गरीब माणसाने आवाज उचलून काहीच फायदा नाही. बस धन्यवाद. असं वाटतं ते देश सोडून, काही देशच सोडून जावं. खरी गोष्ट आहे, काही राहिलं नाही.